नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊनचा आजचा आपला हा सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण डिस्कस करणार आहोत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फॅटिक प्रोनाऊन्स काय असतात. मागे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, पर्सनल्स हे सर्व प्रोनाऊन वन बाय वन आपण शिकतोय. आज आपल्याला नेमकं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आणि इम्फॅटिक प्रोनाऊन्समध्ये एक स्लाइट डिफरंट आहे किंवा वाक्यामध्ये ते वापरताना कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे ही गोष्ट आज क्लिअर करून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण बघणार आहोत की व्हॉट इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. त्याची डेफिनेशन मी लिहिली आहे बघा. डेफिनेशनमध्येच आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. इट इज फॉर्म बाय ॲडिंग सेल्फ ऑर सेल्फ. हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स फॉर्म करताना आपण सेल्फ किंवा सेल्फ त्याच्यामध्ये ॲड करून आपण ते प्रोनाउन्स रेडी करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे बघा. इट इज यूज वेन ॲक्शन इनिशिएटेड बाय सब्जेक्ट अपॉन सब्जेक्ट. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वाक्यामध्ये जेव्हा सब्जेक्ट एखादी कृती करतो त्या कृतीचा परिणाम जेव्हा सब्जेक्टवरच होतो. लक्षात ठेवा, जर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ओळखायचा असेल वाक्यामध्ये तर सब्जेक्टने केलेल्या कृतीचा परिणाम जेव्हा त्याच्यावरच होतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असतं. मग कसं असतं ते आपण एक्झाम्पलमध्ये क्लिअर करून घेऊ. बघा, हे वाक्य आहे, आय इंज्युअर्ड माय सेल्फ. बघा, त्यानं स्वतःलाच काय केलं, इंज्युअर्ड केलं. म्हणजे त्याने जी कृती केली त्याचाच परिणाम त्याच्यावर झाला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या वाक्यामध्ये माय सेल्फ जे आहे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. अंडरस्टँड. त्याच्यानंतर पुढचं बघा, द टाउन इटसेल्फ इज नॉट स्मॉल. टाउन जे आहे त्याच्याविषयी या ठिकाणी इटसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स मी वापरलं. म्हणजे इट इज रिलेटेड टू द टाउन. ओके. त्याच्यानंतर पुढे जर गेलं, यू शुड ॲडमायर युअर सेल्फ फॉर सक्सेस. बघा, आपण स्वतःला ॲडमायर हे जे ॲक्शन आहे ते युअर सेल्फ विषयी आहे. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण जी डेफिनेशन लिहिली की वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर ओळखायचं असेल, ज्या वेळेस सब्जेक्टनेच केलेल्या कामाचा किंवा कृतीचा परिणाम हा सब्जेक्टवरच होतो त्या वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असते. इज इट क्लिअर? ओके. त्याच्यानंतर बघू आपण इम्पॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह मध्ये नेमकं काय डिफरन्स आहे. तर एक स्लाइड डिफरंट आहे बघा. द प्रोनाउन्स आर सिमिलर टू द रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. इम्पॅटिक प्रोनाउन्स हे असे प्रोनाउन असतात जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचे सिमिलर असतात. हाउएव्हर दे पुट मोर एम्फॅसिस ऑन सब्जेक्ट. पण या ठिकाणी कृतीवर फोकस नसतो, तर त्याचा फोकस सब्जेक्टवर असतो आणि ते ओळखणं फार सोपं असतं. बघा, एक्झाम्पल्स मी लिहिलं, आय माय सेल्फ सॉल्व माय प्रॉब्लेम्स. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे, आय आहे आणि कोणावर फोकस केला आहे तर माय सेल्फ हे इम्पॅटिक प्रोनाउन्स वापरून या ठिकाणी आयवर फोकस केला आहे किंवा आयवर एम्फॅसिस दिला गेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे या वाक्यामध्ये इम्फॅटिक प्रोनाउन माय सेल्फ आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल्स बघा, तिथं पण अजून एक गोष्ट क्लिअर करू. ही हिमसेल्फ. बघा, सब्जेक्टवर जोर दिला गेला आहे, सब्जेक्टला एम्फॅसाइज केला आहे. आलं लक्षात. म्हणजेच या वाक्यामध्ये सुद्धा कुठलं प्रोनाउन आहे, इम्फॅटिव्ह आहे, रिफ्लेक्सिव्ह नाही. म्हणजे या पद्धतीने तुम्ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि इम्फॅटिक प्रोनाउन्स मधला डिफरन्स शोधू शकतात. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्टवर फोकस असतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये इम्फॅटिक प्रोनाउन असतो आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये कृतीचा परिणाम म्हणजे वर्ब जे आहे त्याचं सब्जेक्टशी रिलेशन असतं. म्हणजे करताच ज्यावेळेस एखादी ॲक्शन स्वतःवरच करतो त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघा, अ टीचर हरसेल्फ वॉज इन कन्फ्युजन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. मग या ठिकाणी टीचर्स विषयी फोकस करण्यासाठी आपण परत इम्पॅटिव्ह प्रोनाउन हरसेल्फ वापरलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हरसेल्फ जे आहे ते इम्पॅटिव्ह प्रोनाउन्स म्हणून वापरलेला आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणून नाही. त्याच्यानंतर मी या ठिकाणी प्रोनाउन्सचा एक ट्री डायग्राम बनवला की हे जे रिफ्लेक्सिव्ह किंवा इम्पॅटिव्ह प्रोनाउन्स असतात ते बाकीचे जे प्रोनाउन्स आहेत त्याच्यामध्ये सेल्फ ॲड केल्यानंतर आपल्याला ते बनवता येतात. याच्यामध्ये मायमध्ये सेल्फ ॲड केला म्हणजे माय सेल्फ होतो, युअर्समध्ये सेल्फ ॲड करावा लागतो म्हणजे युअर सेल्फ होतो, हिममध्ये सेल्फ ॲड केला म्हणजे हिमसेल्फ होतं, हरमध्ये सेल्फ ॲड केला म्हणजे हर सेल्फ होतं, इटमध्ये सेल्फ ॲड केला म्हणजे इट सेल्फ होतो. त्याच्यानंतर सेल्फ म्हणजे
अवर सेल्फ, युअर सेल्फ आणि देम सेल्फ. ही गोष्ट खूप प्रायमरी आहे, पण मुलांना शिकवताना जर आपण या पद्धतीने शिकवलं तर त्यांचं कायमस्वरूपी लक्षात राहतं की इन्फेक्टिव्ह प्रोनाउन्स किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स कशा पद्धतीने फॉर्म होतात, ते वाक्यामध्ये कसे वापरले जातात. याचे बरेचसे एक्झाम्पल्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो किंवा वाचताना किंवा लिहिताना शिकताना तुम्हाला आजपासून आली तर तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि इन्फेक्टिव्ह प्रोनाउन्स मधला फरक शोधता यायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता आपण समजून घेणार आहे इंडेफिनिट प्रोनाउन्स काय असतं. सर्वात पहिले इंडेफिनिट प्रोनाउन्सचे एक्झाम्पल्स आपण बघूया. इंडेफिनिट प्रोनाउन्स साधारणतः असतात सम, ऑल, नो वन, फ्यू, मेनी, एनीबडी, अदर, एव्हरीवन, एनीवन, एव्हरीबडी, समबडी, नन आणि एनी. अजून एखाद दुसरं असू शकतं जे लिहिताना सुटलं असेल. याची डेफिनेशन आपण बघूया आणि मग याच्यावर आपण डिस्कस करूया. द प्रोनाउन्स विच डिनोट द पर्सन्स, हे असं प्रोनाउन असतं की जे एखाद्या पर्सनला डिनोट करतं, एखाद्या पर्सनला दर्शवतं, त्याच्याविषयी माहिती देतं. ऑर थिंग्स, किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, वस्तू असेल, हे डिनोट करतं इन अ जनरल वे. म्हणजे वाक्यामध्ये वापरताना ते एखादा पर्सन, एखादा थिंग्स, एखादा ऑब्जेक्ट किंवा एनिथिंग हे जनरल वे आपल्याला रेफर करतं, डिनोट करतं. डू नॉट रेफर टू द पर्सन ऑर थिंग्स इन अ पर्टिक्युलर वे, ते कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला पर्टिक्युलर वेने प्रेझेंट करत नाही. उदाहरणार्थ अनेकांमधली ती वस्तू ही आहे किंवा अनेकांमधला हा ॲनिमल, व्यक्ती ती आहे. म्हणजे असं पर्टिक्युलर ज्यावेळेस एखादं प्रोनाउन एखादा पर्सन, थिंग्स, ऑब्जेक्टला डिनोट करत नाही, दर्शवत नाही, इन जनरल वे दर्शवतं, म्हणजे फिक्स नसतं ते, पर्टिक्युलर वे इज कॉल इनडेफिनिट प्रोनाउन्स. त्यावेळेस त्याला इनडेफिनिट प्रोनाउन्स असं म्हणतात. म्हणजे इट इज नॉट कन्फर्म, हे कन्फर्म नसतं की ती व्यक्ती अनेकांमध्ये कोण आहे, ती वस्तू अनेकांमध्ये कुठली आहे, तो ऑब्जेक्ट अनेकांमध्ये कुठला आहे, असं ज्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये डिनोट करायचं असतं त्यावेळेस आपण वाक्यामध्ये इनडेफिनिट प्रोनाउन्स वापरतो. लक्षात ठेवा. काही एक्झाम्पल्स मी लिहिले आहेत बघा. पहिलं एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये समवन. बघा, समवन वॉज देअर, म्हणजे कोणीतरी होतं तिथं, म्हणजे इट इज नॉट शुअर हु वॉज ऑर सी वॉज, ही ऑर हर, ही ऑर हर, म्हणजे कोण होतं त्या ठिकाणी हे आपल्याला क्लिअर नाही, बट समवन इज देअर. अशी वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप बोलतो. लक्षात ठेवा. याच्यामध्ये बरेचसे जे प्रोनाउन्स आहे, म्हणजे सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत ते. त्याच्यानंतर बघा, नोबडी कॉल्ड मी, म्हणजे कोणीही मला बोलवलं नाही. म्हणजे नोबडी जे इथं सेंटेन्स मध्ये मी वापरला, इट इज इनडेफिनिट प्रोनाउन्स, म्हणजे कन्फर्म नाहीये की कोणी बोलवायला पाहिजे. त्याच्यानंतर ऑल लिव्हिंग थिंग्स आर मॉर्टल, ऑल. बघा, पण कोणती आहे पर्टिक्युलर, नॉट मेन्शन, नॉट डिनोटेड. ओके. त्याच्यानंतर वी डू नॉट सी एनी ऑफ देम हिअर. बघा, एनी हे इनडेफिनिट प्रोनाउन्स या वाक्यामध्ये वापरलेलं आहे. पुढे जर आपण गेलो अजून, डू यू इन्सिस्ट एनीबडी टू अटेंड अ स्कूल. बघा, एनीबडी हे इनडेफिनिट प्रोनाउन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये गेलं, नो वन कॉल्ड, नो वन कुड अफोर्ड इट. नो वन इनडेफिनिट प्रोनाउन्स आहे. आलं लक्षात. इनडेफिनिट प्रोनाउन्स वापरण्याचे बरेचसे नियम आहेत. ज्यावेळेस आपण ग्रामर अजून चांगल्या पद्धतीने शिकू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपण ज्या पुढे शिकणार आहोत त्यावेळेस याच्याविषयीचे अनेक नियम आहेत की जे आपल्याला शिकायचे आहेत. सध्या तरी आपल्याला इनडेफिनिट प्रोनाउन्स काय असतं हे पाठांतर करायचं, त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची, ते वाक्यामध्ये कसं आयडेंटिफाय करायचं. आतापर्यंत प्रोनाउन्सच्या बाबतीत आपण 4 व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सर्व प्रोनाउन्स पार्ट ऑफ स्पीचचा जो भाग आहे तो क्लिअर केलेला आहे. याच्यापुढे माझी सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब, लाईक करायचं आणि काय अडचणी असल्या तर कॉमेंट्स करायचं. ओके.